असे कवी आहेत. दासू वैद्य, पेरुमल मुरुगन नावाचा एक लेखक जेव्हा आकस्मिकपणे जाहीर करतो की आज मी आत्महत्या करतोय, लेखक म्हणून मी संपलो आहे, आता हा जो काही देह उरला आहे तो शिक्षक असेल, तो तेही प्राध्यापक आहेत, तो प्राध्यापक असेल, तो नोकरी करेल, मात्र तो काही लेखन करणार नाही, कारण या व्यवस्थेमध्ये मला लिहायची इच्छा नाही, माझ्यातला लेखक संपलाय. अशा प्रकारची भूमिका जेव्हा एक अतिशय ख्यातकीर्त कादंबरीकार, ज्याचं वय अवघं 45 किंवा 47 आहे, अशा प्रकारचा एक कादंबरीकार व्यक्त करतो, तेव्हा एक कवी म्हणून तुम्ही या सगळ्या घटनाक्रमाकडे कसं बघता आहात? लेखक जेव्हा असं जाहीर करतो, एखादा कवी किंवा लेखक जाहीर करतो की आता मी लिहिणार नाही किंवा लेखक म्हणून संपलेलो आहे, तर मला असं वाटतं त्यांनी बरोबर सांगितलं की हा त्यांचा मृत्यू आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या फुलानी असं सांगितलं की आजपासून मला गंध येणार नाही, तर त्याचं फूल पण असेल का? फूल मेलेलं आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी त्यांचा मृत्यू जो जाहीर केलेला आहे तो योग्य आहे, पण तो मोठा वेगळ्या असा सूचक आहे, आपल्याला फार मोठी एक अशी धोक्याची सूचना देणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपण माणूस का आहोत? आपण माणूस याकरता आहोत की आपण व्यक्त होऊ शकतो, अभिव्यक्त होऊ शकतो, आणि नंतर आपल्या सगळ्या विकासाच्या टप्प्यामध्ये आपलं व्यक्त होणं हे आपल्या मतातून, आपल्या साहित्यातून, कवितेतून, भावनेतून आलं. आणि पेरुमल मुरुगन म्हणतात की मी आता व्यक्त होणं थांबलं. म्हणजे मला असं वाटतं आपल्या या सृष्टीतलावरचा एक माणूस पुन्हा एकदा अश्मयुगात गेलेला आहे. कदाचित त्याला पुन्हा एकदा शेपूट फुटेल का याची पण आपण वाट बघणार आहोत का? म्हणजे एखादा माणूस विकसित या सगळ्या टप्प्यामध्ये लिहिणारच नाही, व्यक्त होणार नाही, तर मग सरळ त्याला आता शेपूट फुटण्याची शक्यता आहे, अशी मला भीती वाटते. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी एक चर्चा सांगतो संजय, तुम्ही जी छान म्हणजे जी भयंकर यादी दिलीत की कसं कसं झालं या सगळ्या जगामध्ये, त्या शार्ली हेब्दो पासून ते आपल्या सगळ्या दाभोळकरांपर्यंत, तर मला एक कळत नाही या सगळ्या गोष्टीमध्ये. उदाहरणार्थ आपल्याकडे बँडिट क्वीन बद्दल खूप मोठा गहजब होतो, पण खऱ्या अर्थाने खऱ्या जगण्यामध्ये एका स्त्रीवर एक काय 100, 200, 20, 25 माणसं भयंकर प्रसंग करतात, तिचा अत्याचार करतात, सहन करतात, तेव्हा आपली सगळी संस्कृती आणि संवेदना कुठे गेलेली असते? आपल्याकडे जेव्हा सत्यजित रेची फिल्म आली पाथेर पांचाली, तेव्हा अशी चर्चा झालेली मला आठवते किंवा मी वाचलंय असं की भारतातलं सगळं दारिद्र्य तिकडे आता आपण प्रदर्शनात मांडलेलं आहे. पण भारतात दारिद्र्य नाहीये का? म्हणजे कलावंत जे आहे ते सांगतो आहे, कलावंत मंगळावरचं सांगत नाहीये, त्याच्यापाशी एवढी दिव्यदृष्टी नाहीये की तो मंगळावरचं काहीतरी चित्रित करतोय. असेल ते फिक्शन वेगळं असेल, पण हे सगळं इथले सांगतोय. मग इथे भावना कुठे दुखावतात, इथे संस्कृती कुठे दुखावते? आणि जेव्हा जिवंत माणसावर अशा प्रकारचा स्वतःचं मरण घोषित करण्याचा जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा संस्कृती आता कुठे लपून बसते असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. हे विरोध करणारे जे लोक आहेत त्यांना तपासलं पाहिजे असं मला वाटतं. यांचा हेतू काय आहे? बरेचदा मी असं पाहिलंय की तुम्ही उदाहरणार्थ पीके नावाच्या चित्रपटाला विरोध करता, त्यांना विचारलं तुम्ही पाहिला का पीके चित्रपट? तो म्हणे नाही, मी अजून बघितला नाही. न बघता विरोध नाही. एक समूहाची मानसिकता आहे. सगळेजण म्हणतायत वाईट आहे, धर्मावर काहीतरी आहे. उलट मला असं वाटतं पीके सारखा सिनेमा हा धर्म सुधारणा करणारा सिनेमा आहे. पण हे अशा माणसाला शेपूट फुटणाऱ्या सगळ्या वातावरणामध्ये कुणी कुणाला सांगावं, हा खरा आजचा प्रश्न आहे असं मला आज वाटतंय. दासू, अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडतात की आपण अश्मयुगात चाललो आहोत की काय, अशी प्रक्रिया सुरू झाली की काय, अशी भीती वाटावी, अशा प्रकारच्या अतिशय भयंकर घटना घडतायत आणि एक धोक्याची चाहूल आहे. सुनील मेहता आपल्यासोबत आहेत. सुनील मेहतांना मी मुद्दाम आज या चर्चेमध्ये बोलावलेलं आहे. याचं कारण असं की मराठीमध्ये नुकतं संत सूर्य तुकाराम हे जे पुस्तक आलं आनंद यादवांचं, आणि त्याच्याबद्दल बराच गहजब झाला, बरीच चर्चा झाली. त्या पुस्तकाचं प्रकाशन, ते पुस्तक प्रकाशित केलं मेहता प्रकाशनानंच. आणि अगदी त्याचप्रमाणे तस्लिमा नसरीनचे अनेक अनुवाद किंवा बहुतेक सगळी मराठी भाषांतरं ही मेहतांनीच केलेली आहेत. हे दोन्हीही वादग्रस्त लेखक, वादग्रस्त पुस्तकं, मला असं वाटतं की सुनील मेहतांनी या निमित्ताने अगदी जवळून पाहिलेलं आहे की वादग्रस्तता कशामुळे येते, अशावेळी लेखकाची भूमिका काय असते, प्रकाशकाला काय सोसावं लागतं, आणि हे सगळं होत असताना एकूण मराठी समुदाय म्हणून आपण किती मागे जात असतो. म्हणजे तस्लिमा नसरीनच्या पुस्तकांवर बंदी घातल्यानंतर ती पुस्तकं जर सुनील मेहतांनी मराठीत आणली नसती तर कदाचित तस्लिमा नसरीन काय लिहिते हे अनेकदा आपल्याला कळलंही नसतं. सुनील मेहता, मला सांगा, ही सगळी जी काही सध्या सगळं सुरू आहे, या प्रकारे लेखकाचा मृत्यू होतोय, तो असं म्हणतो की माझी सगळी पुस्तकं मी आता मागे घेतोय, मला लिहायचंच नाहीये, अशा प्रकारे घडत जाणं एक प्रकाशक म्हणून तुम्हाला हे किती महत्त्वाचं वाटतं, किती गंभीर वाटतं? यात महत्त्वाचा भाग म्हणजे
की एखाद्या लेखकाला आपल्याला आपलं सगळं व्यक्त करणं हे महत्वाचं आहे, कारण तो जे काय लिहित असतो तो काही अनुभवानं लिहित असतो, काही आजूबाजूला बघून लिहित असतो, काही त्याच्या मनात असतं, आणि हे सगळं व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य हे त्याच्याकडे असायलाच पाहिजे. म्हणजे मगाशी सरांनी जसं सांगितलं की कायद्याच्या ह्याच्यात राहून प्रत्येकाने आपले विचार किंवा आपला विरोध दर्शवायला काय हरकत नाही, पण दंडुकशाही किंवा झुंडशाही किंवा गुंडशाही ह्या प्रकारे एखाद्या लेखकाला संपवणं हे खूप वाईट आहे. त्याचं कारण की आपल्या भारत देशात इतके कल्चर्स आहेत, इतके विविध अनुभव प्रत्येकाला आहेत. तो जो लिहित असतो तर ते कल्चर आपल्याला त्या भागातलं सगळं तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि ते बघणं, ते वाचणं, आणि तिथे किती महत्वाच्या गोष्टी आहेत हे जे समजतं हे त्या लेखकाच्या लेखणीतूनच समजत असतं. आणि हे प्रत्येक वाचकाने हे समजून घेतलं पाहिजे की लेखक काही वेळेला आपल्या मनातलं सगळं उतरत असतो, काही त्यात जास्त येण्याची शक्यता आहे, पण तो विरोध करण्याच्या दृष्टीनं वाचकांनी त्याला पत्र लिहावीत किंवा विरोध दर्शवावा, पण गुंडशाही किंवा झुंडशाहीने हा विरोध करू नये. आणि एक प्रकाशक म्हणून मला असं वाटतं की प्रकाशकांनी त्या लेखका पाठीमागे उभं राहिलंच पाहिजे. कुठल्याही लेखकाला असं जर काही संपवायचा विचार कुणी करत असेल तर त्या प्रकाशकांनी त्याला सपोर्ट देऊन त्याला लिहितं ठेवलं पाहिजे, जेणेकरून वाचकाला आपण काहीतरी चांगलं देत आहोत हे नक्की त्यातनं सुनील मेहता, मला सांगा, संत सखा तुकाराम जेव्हा आलं होतं पुस्तक, उदाहरण घेतला, हा बोला. सिंगजी जे काय लिहिलेलं आहे, समजा मुंबईमधल्या ज्या काय मुंबईमधल्या ज्या काय घटना झाल्या त्या आपल्याला त्या पुस्तकाशिवाय कळल्याच नसत्या ना, म्हणजे मराठी वाचकाला तर नक्कीच कळल्या नसत्या. आणि मुरुगन सारखा लेखक किती ताकदीचा आहे आपल्याला बघितलं पाहिजे. म्हणजे त्यांनी एवढे वर्ष तो लिखाण करतोय, त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत, प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळेच असू शकतात, म्हणून प्रत्येकाने झुंडशाही किंवा सुनील मेहता, मला सांगा, संत सखा तुकाराम पुस्तक जेव्हा तुम्ही प्रकाशित केलं आनंद यादवांचं, आणि त्या काळामध्ये खूपच म्हणजे आनंद यादवांसारख्या ज्येष्ठ लेखकाला ज्या प्रकारे अवमानकारक सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं, मला एक सांगा, तो सगळा अनुभव आणि त्याचा अन्वयार्थ तुम्ही कसं बघता त्याच्याकडे? नाही, मला असं वाटतं मी त्याच्या पाठीमागे अजूनही उभा आहे. आमची कोर्टात केस चालू आहे आणि मी प्रत्येक लेखाला सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काय व्यक्त करायचं ते नक्की करा, मी ते छापायला तयार आहे. त्याच्या आगे जरी काही प्रॉब्लेम झाला तर मी तुमच्या पाठीशी उभा आहे, पण वाचकाला चांगलं देणं जे माहीत नाही, जे लेखकांनी लिहिलेलं आहे ते वाचकाला देणं हे माझं काम आहे. आणि त्याच्यासाठी प्रत्येक लेखका पाठीमागे प्रकाशकांनी उभं राहणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. पण मला एक सांगा सुनील मेहता, की जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा एकूण साहित्यिक समुदाय, बाकी सगळे प्रकाशक, साहित्य व्यवहार हे सगळे एकत्रितपणे येऊन त्याच्या विरोधामध्ये उभे राहत नाहीत असं मानलं जातं. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मला असं वाटतं की कायदा आपला स्ट्रॉंग नाही आहे, त्यामुळं प्रत्येक लेखकाला भीती असती की बाबा माझ्या पाठीमागे कोण उभा आहे का नाही. जर कायद्याच्या दृष्टीनं त्या लेखकाच्या पाठीमागे कोण कायदा उभा नसेल तर मग तो लेखकही घाबरतो. तोच प्रकार यादव सरांच्या संदर्भात झाला की यादव सरांना ते पुस्तक पाठीमागे घ्यायला लागलं. आणि तेच नाही, लोकसखा ज्ञानेश्वर सारखं पुस्तक सुद्धा जे आधी 4-5 वर्षापूर्वी आधी छापलं गेलेलं होतं ते सुद्धा आम्हाला पाठीमागे घ्यायला लागलं. तर प्रत्येक लेखकाच्या पाठीमागे उभं राहणं किंवा कोर्टात जरी केस गेले तर मला असं वाटतं की वी कॅन फाईट इट आउट. म्हणजे जर त्या चुकीचं असेल तर नक्की प्रकाशकांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे की बाबा हे चुकीचं आहे आणि मी हे मागे घेतोय पुस्तक. म्हणजे परवा जसं डोंगरी ते दुबईचे लेखक जे आहेत त्यांच्या संदर्भातलं एक पुस्तक पाठीमागे घेण्यात आलं, पेंग्विननी घेतलं. तसंच विरोध जर झाला तर नक्की घ्यायला काही हरकत नाही, पण ज्या पुस्तकात जर वाचनीय असेल तर प्रकाशकांनी त्या लेखकाला धैर्य देणं हे महत्वाचं आहे. आणि जरी कोर्टात केस गेल्या तरी प्रकाशकांनी त्याच्या बाजूनी भांडणं आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला न्याय मिळवून देणं हे प्रकाशकाचं काम आहे. हे जसं पुस्तकांबद्दल अगदी बरोबर आहे सुनील मेहता. मी येतो तुमच्याकडे.